ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती. खबरदारी म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची शिवसेनेकडून चाचपणी. ठाकरे पक्षासोबत किती खासदार आज स्पष्ट होणार. दिल्लीत उबाठाची संसदीय पक्ष कार्यालयात बैठक. व्हीपमुळे सर्व खासदारांना उपस्थित राहणं बंधनकारक. 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा. 20 किंवा 21 जूनला ठाकरे गटाकडून काय कायदेशीर पावलं उचलली जाणार याकडे एकनाथ शिंदेंचं लक्ष. वडील शिंदेंसोबत मुलगा ठाकरेंसोबत. आष्टीकरांच्या घरात वेगळंच समीकरण. नागेश आष्टीकरांच्या मुलाची स्वतंत्र भूमिका. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध. 11 जागांच्या निवडणुकीचा निकाल 22 जूनला. पुढची फूट मुंबई महानगरपालिकेत. बीएमसीतील ठाकरेंचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा शिवसेनेचा दावा. लवकरच समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार. उत्तर प्रदेशातील मंत्री ओपी राजभर यांचं वक्तव्य. फडणवीसांची वाट रोखण्यासाठी बंडखोरी. अंधारे यांनी सांगितलं ऑपरेशन टायगरच्या मागचं वेगळंच कारण. आमचा काही संबंध नाही, आमचं नाव घेऊ नका. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंग झटकलं. गेले ते वाघ नाहीत कोल्हेत. खासदार अरविंद सावंतांचा घणाघात. तर अरविंद सावंतांना दुसऱ्या पक्षात घेत नाहीत म्हणून चिडचिड. शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रेंचा टोला. बाळ मानेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह. भाजपची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संकेत. नवी मुंबईत व्यावसायिक आस्थापनांच्या पाणी पुरवठ्यात 20% कपात. कार वॉशिंग सेंटर, तरण तलाव बांधकामांना पिण्याचं पाणी देणं बंद. नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणं. अश्विनी जोशी, प्राजक्ता वर्मा यांच्या बदलीला स्थगिती. मुंबई महानगरपालिकेत रंगलं बदली नाट्य. नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी हवालदिल. पावसाअभावी टोमॅटोची पिकं धोक्यात. रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे केविलवाणे प्रयत्न. मुंबईत 4 चाकीची 3 दुचाकी स्वारांना धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. मोदी पंतप्रधान असेपर्यंत जर भारतावर हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या मदतीला असणार सर्वात पुढं. डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. खलाशांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय. दुबळ्या नेदरलँडला 95 धावांनी हरवलं. टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 170 धावांनी मिळवला दमदार विजय. मालिकेत घेतली 2-0ची विजयी आघाडी. गिल ईशानची दमदार शतक.